नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा मानकरे. मी एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे आणि आज मी तुम्हाला एक लाईफस्टाईल आजार, त्याला आम्ही आमच्या भाषेत कम्प्युटर विजन सिंड्रोम याबद्दल आपण बोलणार आहोत. आपण आपल्या सर्वांचं स्क्रीन टाइम अधिक वाढलेला आहे. याच्यामुळे आपल्या डोळ्यांना बऱ्याच प्रकारचा त्रास जाणवू शकतो. याला आम्ही आमच्या भाषेत कम्प्युटर विजन सिंड्रोम असे म्हणतो. कम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणजे नेमके काय? तर जेव्हा पण आपण कुठलाही स्क्रीन बघतो, तो आपला फोन असो, टॅबलेट असो, कम्प्युटर असो किंवा काही अधिक जवळचं वाचन करत असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यांचा ब्लिंक रेट हा कमी होतो. ब्लिंक रेट कमी झाल्यामुळे जसे अश्रू जसे डोळ्यावर पसरायला हवे तसे पसरत नाही आणि त्यामुळे डोळे कोरडे पडतात. मग याचं ट्रीटमेंट काय करायला, याच्यापासून याला मॅनेज कसं करायचं? तर याला मॅनेज करायसाठी हे लाईफस्टाईल डिसऑर्डर असल्यामुळे आपल्याला थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं याच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो रूल ऑफ 20-20-20. म्हणजे आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स टेक अ ब्रेक फॉर 20 सेकंड्स अँड लुक ॲट अ ऑब्जेक्ट विच इज 20 feet फार. म्हणजे तुम्ही जिथे कुठे बसून काम करताय, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरातून, तुमच्या खिडकीतून जे झाडाचं शेवटचं टोक दिसतं त्याच्याकडे बघायचं. 20 सेकंद का होईना तेवढा ब्रेक घ्यायचा. 2-4 तासांनी उठायचं, आपल्या कामातून थोडा ब्रेक घ्यायचा, एक ग्लास पाणी प्यायचं. एवढं सुद्धा केल्यानंतर डोळ्यांना तेवढा ब्रेक सुद्धा डोळ्यांसाठी खूप सिग्निफिकंट ब्रेक असतो. एवढं केल्यास डोळ्यांचा हा कोरडेपणाचा त्रास बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि इतकं करूनही जर का हा त्रास अधिक असेल, म्हणजे तुमचा स्क्रीनचा वापर दिवसभरात 12 ते 18 तासांपेक्षा अधिक असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये ड्रॉप्स देणे हे पण अनिवार्य होऊ शकते. कम्प्युटर विजन सिंड्रोम बद्दल अधिक काही माहिती हवी असल्यास नक्की आम्हाला संपर्क करा.